तर होळी स्पेशल मस्त अशी थंडाई तुमच्यासमोर इथे रेडी आहे। तुम्हाला पण जाणून घ्यायचंय का कशी बनवली? चला पटकन सांगते काय काय घेतलं। तर इथे मी घेतलेत 15 बदाम, 8 काजू, 8-10 केशराचे स्ट्रँड्स, 10 पिस्ते, 1.5 चमचा बडीशेप, 5 मिरी, थोडंसं मगजबी, थोडी खसखस आणि वेलदोडे। आणि इथे मी गरम पाणी घेतलं होतं। तर इथे सोक करायसाठी हे सगळं बदाम, बडीशेप, काजू, पिस्ता, त्यानंतर मगजबी आणि खसखस हे सगळं सोक करायला ठेवून द्यायचं। इथे 1.5 ग्लास गरम पाणी घालायचं आणि हे 3 ते 4 तास सोक करायला ठेवून द्यायचं। आता 3 ते 4 तासानंतर ह्याला आपण असं ओपन करून बघायचं तर हे मस्त सोक झालेलं असतं। तर ह्याला सगळं गाळून घ्यायचं, ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मेन इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे इथल्या बदामांचे सगळे सालं काढून घ्यायची। आणि मग असे बदाम झाले सगळे की आपण आता हे सगळं ब्लेंडरमध्ये घालून एक थिक पेस्ट बनवायची आहे। बाकी सगळं घालायचं ह्याच्यामध्ये आणि जे आपण ठेवले होते आयटम्स म्हणजे वेलदोडा, मिरी, ते पण सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। इथे जास्त दूध नाही घालायचं ब्लेंड करताना, 2-3 चमचे असं घालायचं। जितकं पातळ हवं आहे तितकंच, जास्ती पातळ हे करायचं नाही, आपल्याला थिक पेस्ट हवी आहे। सो हे छान ब्लेंड होतं थोडं थोडं दूध घातलं की। असं ब्लेंड सगळं करून घ्यायचं। तोवर इथे आपण दूध तापायला ठेवायचं। मी इथे 750 ml दूध वापरती आहे। तर मगाशी जे पिशवी फोडून मी दूध घेतलं ते उकळून घेतलं, थंड केलं ते नॅचरली आणि मग फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलं। तर आता त्याच्यामध्ये साखर आणि ही पेस्ट घालायची। मी इथे मोठे 4 चमचे पेस्ट वापरती आहे 750 ml दुधासाठी। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ब्लेंडरमध्ये घालून घ्यायचं। हे आपल्याला सगळं एकत्र एक्झिव करून घ्यायचंय। तर हे सगळं एकत्र ब्लेंड केलं की याच्यामधली साखर विरघळते आणि हे छान एकसारखं असं होतं। त्यामुळे इथे जे राहिलेलं होतं ते पण मी सगळं ब्लेंड करून घेतलंय। इथे मस्त तुम्ही बघू शकता क्रीमी टेक्स्चर आलंय एकदम। तर इथे आता केशराचे जे स्ट्रँड्स होते ते केशर घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि मग आता आपण ही थंडाई जी आहे त्याला वरून पण थोडंसं केशर घालणार आहोत आणि मग या थंडाईला आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 तासांसाठी सेट व्हायला ठेवून देणार आहोत। हे फ्रीजमध्ये ठेवायची स्टेप इम्पॉर्टंट आहे कारण याची टेस्ट एनहान्स होते। याच्यामधले सगळे जे फ्लेवर्स आहेत ते सगळे ॲक्टिवेट होतात आणि ही थंडाई आपली मस्त सेट होते। तर इथे 2 तासानंतर मी ही थंडाई काढली। इतकी सुंदर दिसत होती थंडाई, ही मस्त तयार झाली आहे। तुम्ही पण ही थंडाई नक्की ह्या होळीला ट्राय करून बघा। तुम्ही पण अशी थंडाई नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा।